सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। शेतीला केवळ उदरनिर्वाहाचं साधन न ठेवता तिला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन खऱ्या अर्थाने ॲग्रो बिझनेस बनवण्यासाठी आता थेट देशाच्या सीमेवर एल्गार पुकारण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी आज नंदुरबारमध्ये एक ऐतिहासिक पाऊल पडत आहे। HTBT कॉटन रिप्रेझेंट द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ॲग्रिकल्चर टू ॲग्री बिझनेस या मुख्य भूमिकेसह आज शेतकरी तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रहाचं आयोजन करण्यात आलंय। पारंपरिक शेतीचं व्यावसायिक आणि फायदेशीर शेतीत रूपांतर करण्यासाठी HTBT कापूस हे केवळ एक वाण नसून ते एक प्रभावी माध्यम आहे, अशी भूमिका या आंदोलनातून मांडली जात आहे। चतुरंग शेती, आधुनिक तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, डिजिटल क्रांती आणि जागतिक बाजारपेठेची सांगड घालून शाश्वत व नफा देणारी शेती विकसित करणं हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीचे आधुनिक तंत्रज्ञान, बियाणे आणि औषधे वापरण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे, या मागणीसाठी शेतकरी आता आक्रमक झालेत। जिंदाबाद जिंदाबाद, दलित महाले साहेब जिंदाबाद जिंदाबाद। महाराष्ट्राभर आलेले सर्व शेतकरी बांधव आज इथं आमच्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर जो काही कार्यक्रम आयोजन केला आहे साहेबांनी, मला सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला। परिसरातल्या शेतकऱ्यांनाही त्यांचे मी मनापासून स्वागत करतो। विजय निवल साहेब यांनी, दामले साहेब यांनी आपल्याला भरपूर मार्गदर्शन केलं आहे आणि ह्या परिसरामध्ये ज्या काही अडचणी येतात त्याच्याविषयी मी साहेबांजवळ चर्चा केलेली आहे। तरी शुद्ध बियाणं मिळण्यासाठी हे जे आपलं आंदोलन आहे, तंत्रज्ञान आपल्यापर्यंत यावं, हे कापसाचं प्रातिनिधिक स्वरूपाचं आंदोलन आहे। आपल्याला ह्याप्रमाणे याच्यात सोयाबीनमध्ये सर्व नंदुरबार जिल्हा शेतकरी संघटना आणि धुळे जिल्हा शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी तसंच स्वतंत्र भारत पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं या ऐतिहासिक सत्याग्रहाचं आयोजन करण्यात आलंय। बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून गुजरात बॉर्डरवरील तळोदा रोड इथल्या वाकाचार रस्ता, पथराई शिवार, नंदुरबार इथं हा सत्याग्रह सुरू होत आहे। आपल्या कामाची योग्य किंमत मिळवण्यासाठी, तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी आणि आर्थिक स्वातंत्र्याकडे पाऊल टाकण्यासाठी या किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रहात सर्व शेतकरी बंधू भगिनींनी आणि कार्यकर्त्यांनी बहुसंख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112 नंदुरबार।